माडगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी महिलांची तोबा गर्दी। माडगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे जत विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज 2 वाजता TV1 मराठीच्या टीमने माडगाव येथील मतदान केंद्रावर भेट दिली असता यावेळी महिलांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली दिसून आली। मतदान अगदी स्लो गतीने सुरू झाल्यामुळे अनेक महिलांना अर्धा तास या ठिकाणी थांबण्याची पाळी आली होती। आपण पाहतोय अनेक महिला या रांगेमध्ये थांबलेल्या आहेत, त्यामुळे मतदान अगदी धीम्या गतीने सुरू आहे। त्यामुळे अनेक महिलांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे। अनेक महिलांना तब्बल अर्धा तास या रांगेमध्ये थांबावे लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या ठिकाणी लवकरात लवकर मतदान करून घ्यावे अशी मागणी अनेक महिलांनी यावेळी व्यक्त केली। या ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। अनेक महिला रांगेत थांबून या ठिकाणी मतदान करताना दिसत होत्या। TV1 मराठीचा आपण पाहूया ग्राउंड रिपोर्ट। मी अश्विनी कांबळे बोलते। मी मतदानासाठी आले। छान वाटते, म्हणजे मतदान करण्यासाठी सगळ्यांनी पण करावं मतदान, कारण तो आपला अधिकार आहे ना मतदान करण्याचा, तर तो सगळ्यांनी बजावला पाहिजे आपला अधिकार, आणि योग्य त्या व्यक्तीला आपण निवडून आणायला पाहिजे। माझे नाव अक्षता लक्ष्मण कांबळे। आम्ही आता सगळेजण मतदान करण्यासाठी आलोय। मतदान हा एक आपल्या स्वतःच्या म्हणजे योग्य व्यक्तीच्या निवडण्यासाठी आपण एक असं मतदान करतो। त्यासाठी योग्य व्यक्तीला आपण मत द्यायने आणि सगळ्यांनी मतदान करावे। मी अभिषेक कांबळे, सांगलीवर आला खास करून मतदान करण्यासाठी। सगळ्यांनी त्याचा हक्क बजावा। मतदान करणं हा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, आणि तो चांगल्या पद्धतीनं चांगल्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी करा, आणि ते तुम्ही चांगल्या व्यक्तीसाठी निवडावा अशी मी विनंती करतो। मी आकाश कांबळे, मी सांगलीवरून आले। आपला संविधान हक्क आहे, तो आपण बजावावा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.